देखील त्या ठिकाणी येत आहेत बघा. सचिन नेहमीच स्पर्धेशी जोडले गेले आहेत. मॅन फ्रॉम पडले. तर चला आपण राजन पाटील देखील या ठिकाणी तयार आहेत. भाग्यवान तयार आहेत. सगळेजण तयार आहेत. शुभेच्छा दोन्ही टीमला असणार आहेत. कॅप्टनचे चेंडू आपण वापरतो. कॅप्टन म्हटलं की धावा जावा, पण बघूया तो मिडलही करायला हवा तर जावा येतील. अशाच काही धावा येणार नाही. कॅप्टनचा बॉल आहे म्हटलं की बऱ्याचदा आपण बघत असतो की धावा भरपूर येतात आणि भरपूर चेंडू आपण बघत असतो वेगवेगळ्या कंपनीच्या या ठिकाणी असतात. चला करूया सुरुवात. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आहे, ती म्हणजे स्वॅगरची. कोण बॅट्समन? संदीप आणि सात्विक असे दोन सलामीवीर. आणि सुंदर पद्धतीने बघा स्क्रीन देण्यात आली, त्याच्यामुळे आता वेगळ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या वर्णन करता येईल. थँक्यू व्हेरी मच UTC. थँक्यू व्हेरी मच संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचे आपण आभार व्यक्त करूया. आणि यंदा आपण बघतायत अत्यंत सुंदर क्रीडानगरी निळजेगावची ही क्रीडानगरी आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. आज मैदानामध्ये आपण अनेक स्पर्धा होताना बघत असतो. मकर संक्रांत चषक, ग्रामीणचा वर्ल्ड कप इथेच आपण सातत्याने होताना बघत असतो. अनेक डॉक्टर्स, अनेक विविध क्षेत्रातील मंडळी, कॉर्पोरेट लेवलच्याही स्पर्धा या मैदानावरती होत असतात. हे मैदान कधीही खाली नसतं. संदीप दादा देखील या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत. तर कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिल्याच बॉलवरती बॉलिंग मार्कवर सुनील, स्ट्रायकिंग इनला संदीपला आपण बघतोय. पहिला चेंडू. काय मॅच आपण करूया. 9:38 झाल्यात. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज 5व्या ओव्हरमध्ये बॅट्समन, एक फिल्डर बाउंड्री लाईनवरून आतमध्ये येईल. चला करूया प्रारंभ, शुभारंभ आणि करूया आजच्या दिवसाचा. ओ सुंदर फटका, शॉट ऑफ लेन, कट केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय, सीमा बार. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. सकाळचं सकाळचं अत्यंत सुंदर असे रमणीय वातावरण. आणि नेहमीच आपण कुठल्याही कार्याची सुरुवात गणरायाच्या स्मरणाने करत असतो. चेंडू हलक्यात आणि कव्हरच्या दिशेने खेळतायत. पहिला चेंडू आपण बघितलं, शॉट ऑफ लेन होता, सुंदर पद्धतीने स्क्वेअर कट दाखवला संदीपने. त्यानंतर हा चेंडू आपण बघितला थोडासा पुढे टेकला होता, फुल लेंथ होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही या चेंडूवरती. एक धाव इथे मिळते. स्ट्रायकिंगला आपण बघतोय सात्विकला धावा फलकावत 5. बॉलिंग मार्क तयार. सुनील फ्रंट फुटवरती आले आहेत. उडवला चेंडू मिडॉनच्या वरून, लॉंग ऑनला फिल्डर तैनात आणि फलंदाज सात्विकच्या खेळचा अंत. सात्विक बाद होतोय आणि पहिला धक्का स्वॅगर्सला लागत असताना मैदानावरती.
अत्यंत सुंदर हे गाणं तर प्रचंड प्रसिद्ध गाणं झालं आणि सगळ्यांच्याच मनाला भुरळ टाकणारं हे गाणं आहे. प्रयागराज महाकुंभ मेळा आपण बघितला, येथे 50-60 कोटी भाविक गेलेली अशी माहिती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ती मिळत असते. आणि 3 नद्यांचा जिथे संगम होतो अर्थातच अलाहाबादचंच नाव प्रयागराज करण्यात आलं. उत्तर प्रदेशमध्ये अनेक भाविक इथून गाड्या घेऊन गेले, कित्येक जण ट्रेनने गेले. इतकी तुडुंब गर्दी आपण बघितली ते स्नान करण्यासाठी. तर कित्येक वर्षानंतर हा योग जुळून येतो. न्यू बॅटर मैदानावरती येते त्या ठिकाणी आपण बघतोय विनोद मोकाशी यंदारकर मोकाशी पाड्याचे. तर मोकाशी पाडा संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत. यंदा मोकाशी पाड्याला संधी मिळाली स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये खेळण्याची. विनोदकडे प्रचंड टॅलेंट आहे. दरवर्षी या लीगमध्ये आम्ही त्याला खेळताना बघत असतो. आणि आज स्वॅगरसाठी तो 1 डाऊनला आलेला आहे. सात्विकच्या जागेवरती धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ते म्हणजे 6. हवेतून पाठवलाय लॉंगॉनला फिल्डर पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. काय जबरदस्त झेल, दुसरा झेल टिपलाय. फिल्डर त्या ठिकाणी होते, चंदनने हा झेल टिपला आणि सलग 2 झेल टिपले आहेत. फलंदाज बाद. क्या बात आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी मृतिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजूने केला सिंधोत्सव साजरा, शिवराय तुझ माझा मानाचा मुजरा. हा चेंडू ऑनसाईडला खेळतात, फिल्डर डीप मध्ये आहेत. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथून मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी आले मनोहर. 8 धावा झाल्या धावफलकावरती. काय षटक आहे बघा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, पण पुढच्या 5 बॉलमध्ये केवळ 4 दिले आणि 2 फलंदाजांना बाद केले सुनीलने. चांगलं कमबॅक पॉवर प्लेमध्ये सुनीलचं राहिलं. आणि मैदानावरती आता मात्र मनोहर त्या ठिकाणी खेळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विनोद यंदारकर. असे 2 बॅट्समन आहेत. ओपनर्स दोन्ही डगआउटच्या दिशेने गेलेले आहेत. दोघेही बाद झाले आहेत. संदीपने सुरुवात स्क्वेअर कॅटने केली होती. असं वाटलं होतं की संदीप एखादी मोठी इनिंग साकारेल. ज्या पद्धतीने तो फटका, तो टेक्निकली आपण बघितला अत्यंत सुंदर होता. पण त्यानंतर तो देखील लॉंग ऑनला झेल देऊन बाद झाला. आणि अशा प्रकारे आपण बघतोय पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावरती बघतो आपण एकूण 8 विकेट गमावले. 2 बाद होणारे बॅट्समन आपण बघितलं सात्विक आणि त्याचबरोबर संदीप. मैदानावरती 2 बॅट्समन आपण बघतात. 1 डाऊनला विनोद आले होते आणि त्यानंतर आपण बघितलं जसं संदीप बाद झाले, मैदानावरती मनोहरचं आगमन झालंय. बॉलिंग मार्कवर बदल होतोय. वेदांतला आणलेले बॉलिंगसाठी. कुळेगाव इनकडनं वेदांत तयार होतो. वेळ जास्त घेऊ नका, स्टॉप वॉच सुरू आहे. बघा 4 ओव्हर तुम्ही 20 मिनिटात नाही कंप्लीट केले. एक फिल्डर सीमारेषेवरनं आतमध्ये येईल 30 यार्डमध्ये, मग त्याचं नुकसान तुम्हाला सोसावं लागेल. त्यामुळे कॅप्टनला सूचना असणारे सुनीलला की आपण या गोष्टीची काळजी घ्या. आणि हे लक्षात ठेवा, आपण कल्याण डोंबिवलीमध्ये खेळतोय. तिथे नेहमीच माणसाने वक्तशीर असावं असं आपण नेहमी म्हणतो. आणि वक्तशीरपणा ही यशाची गुरु किल्ली आहे. हा चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेने गेला. फिल्डर पॉईंटवरनं येऊन चेंडू कव्हर करतात. तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि 2 धावेने अवसंख्य दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 धावा झाली आहेत. अत्यंत सुंदर पद्धतीने क्रीडांगण सजवण्यात आले. श्री श्रीपद म्हात्रे सर स्टँड आपण बघतायत. एक लेजंड क्रिकेटर, त्यांनी खऱ्या अर्थाने अनेक क्रिकेटपटू निळजे गावात घडवले. 70 ओलांडलेली आहे, पण आजही मैदानावरती त्यांना इन ॲक्शनमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघत असतो.
कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डीप मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, प्रोटेक्शन दिले गेले. उजव्या बाजूला स्वर्गीय संदीप पाटील, स्वर्गीय संदीप मोतीराम पाटील स्टँड आहे. अशा स्टँडची निर्मिती करण्यात आलेली आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने हे वातावरण निर्माण केलेले आहे. लोढा इवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा प्रीमियर लीग 20-25 बॉलिंग मार्कवर वेदांत. फुलटॉस आहे, स्विंग केला स्क्वेअर लेगच्या दिशेने, उंच गेलाय. बघूया काय घडतंय तिथे. आणि बघा डाव्या बाजूला आता कॅमेरामॅन त्या ठिकाणी असल्या कारणाने आम्हाला स्टँड्समध्ये दिसत नाही एक्झॅक्टली काय झालं, पण स्क्रीन जेव्हा पुन्हा चालू होईल तेव्हा आम्हाला ते व्यवस्थित दिसेल. रिव्ह्यू घेतलाय का बीमरसाठी, बॅट्समनने घेतलाय. तर बॅट्समनचा रिव्ह्यू आहे, आपण चेक करणार आहोत. निकेश आमचे जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती फार मोठी आहे. आपण कंट्रोल रूममध्ये जाऊन थोडं चेक करा की कमरेच्या वर बॉल आहे की खाली आहे. बॅटिंग साईडने पंचांच्या अगेन्स्ट या ठिकाणी त्या निर्णयाला चॅलेंज दिले. पंचांचा कुठलाही सिग्नल नव्हता. पंचांच्या निर्णयानुसार म्हणण्यानुसार चेंडू कमरेच्या खाली होता, त्यामुळे पंचांचा कुठलाही निर्णय इथे आला नाही. पण बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि बघूया, आपण चेक करूया. इट्स अ नो बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल. अंपायरने नक्कीच या ठिकाणी सांगितलं की आज चौकार आहे. 1+4 एकूण 5 धावा मिळतील. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 16 धावा झाल्यात. अंपायर त्या ठिकाणी इशारा करतात 3 हिटचा. वेदांत पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला मनोहर वरती विकेट. ऑफस्टंपमध्ये चेंडू ऑन साईडला एज लागते, चेंडू येतोय मिड विकेटला. 30 यार्डमध्ये चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. धावांची गती चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं चांगली बॉलिंग झाली होती, केवळ 8 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 9 धावा आतापर्यंत आल्यात. ओ समोर लॉंग ऑनला फिल्डर म्हणतील प्रेक्षक, चेंडू सीमा पार, येतो षटकार. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. हो, यावेळेस मात्र मिस टायमिंग, एज फलंदाज बाद. विनोदला जावं लागेल. मैदानावरती लागतोय धक्का क्रमांक 3.
क्या बात आहे. महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. ही भूमी साहित्यिकांची आहे, ही भूमी कलाकारांची आहे, ही भूमी खेळाडूंची भूमी आहे. असा विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र. हो हो, सुंदर चेंडू टॉस केलं होतं, वेग होता, वेगाबरोबर बाउन्स होता आणि इथे डॉट बॉल वेदांतने हे षटक या ठिकाणी कंप्लीट केले. दुसरं षटक संपले. धावा फलकावरती 23 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. धावांची गती 11:30ची आहे आणि स्क्रीनमध्ये बघू शकाल मनोहर खेळतो 7 वरती. दुसऱ्या बाजूला आत्ताच जो मैदानावरती आला आशिष विनोदच्या जागेवरती, तो मात्र अजूनही खातं उघडू शकला नाहीये. विनोद इंदरकर 10 वरती बाद झाला. 5 चेंडूचा सामना केला. 200चा त्याचा स्ट्राईक रेट आपण बघितलेला आहे. आमचे संदीप दादा पगडे या ठिकाणी आले आहेत आणि नक्कीच इन ॲक्शनमध्ये असतील, बहुतेक नाही आहेत. आमचे कुंदन दादा, संदीप दादा आपली जबाबदारी आणि बघा खूप मोठे नेपथ्यकार आहेत, सजावटकार आहेत. डेकोरेशनच्या दुनियामधलं फार मोठं नाव आहे. भरपूर वर्ष ते करतायत या क्षेत्रामध्ये काम. अनेक इव्हेंट ते कव्हर करत असतात. अनेक स्पर्धांमध्येही मैदान सजवण्याचं काम, व्यासपीठ तयार करण्याचं काम ते करत असतात. आणि या स्पर्धेमध्ये विघ्नार्थ डेकोरेटर्स खरं तर सर्वा उत्तर शिवचे आहेत. ओहो, पूल केला फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. चौथ्या विकेटचं पतन. स्वॅगर्सला लागतो 4था धक्का. केतन पाटील ज्या गाण्याने केतनला प्रसिद्धी दिली, ज्या गाण्याने खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला असं हे गाणं. हंसिका चोनकर जी फार लहान होती, त्यानंतर आपण बघितलं की ती सुपरस्टार झाली. लाईव्ह शोमध्ये, सिंगिंग शोमध्ये ती भरपूर प्रसिद्ध झाली. आणि आमचे प्रथमेश देखील केतन पाटील यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये अँकरच्या भूमिकेत त्यांना बघतोय. ओ झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय आणि बघा कसा ड्रॉप झाला त्यांनाही प्रश्न पडलाय. जज खूप चांगल्या पद्धतीने गेलं होतं, पण चेंडू हातालाही स्पर्श झाला नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतील आपल्याला शैलेश या ठिकाणी. आणि या दरम्यान आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 24. एकूण विकेट 4 गमावलेले आहेत स्वॅगर्सने. धावा चांगल्या होत्या, पण विकेट्स गमावले आहेत रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी. हो, समोर लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि चंदन यांनी मात्र यावेळेस जेल ड्रॉप झाला. कठीण होता आणि एफर्ट चांगले होते. 6 धावा. झेल ड्रॉप झाल्या. 30 धावा. बघा आज झेल कठीण होता. चंदन यांनी खूप सुंदर फिल्डिंग केली आहे. मगाशी 2 झेल जे सोपे झेल होते, हा थोडा कठीण होता, थोडा वर होता. एफर्ट चांगले होते, पण ड्रॉप झाला. ओहो, ऑन साईडला उडवलाय फिल्डर चेंडूच्या खाली. फलंदाज बाद आणि आशिषला जावं लागेल. 5व्या विकेटचं पतन स्वॅगर्स 11च्या. फलंदाज बाद झाला आशिष. 5 विकेट. निम्मा संघ डगआउट मध्ये गेलाय. जबरदस्त बॉलिंग मैदानामध्ये आपण बघतायत.
न्यू बॅटर मैदानावरती येतोय, त्या ठिकाणी आपण बघतोय रोहित. बॉलिंग मार्कवर सुनील संगनायक. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केले होते. या ओव्हरची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली. एक षटकार जरूर आला, पण त्यानंतर चांगलं कमबॅक. वरती विकेट. पायातला चेंडू होता, ऑन साईडला खेळतात हलक्या हाताने फिल्डर चंदन डीप मधून येत आहेत. चंदननं प्रचंड व्यस्त ठेवलंय. झेल 2 टिपले होते, 1 ड्रॉप झाला होता. ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली, पण तो थोडासा वाईड आहे. या ठिकाणी धावचीची संधी होती, पण त्या संधीचं सोनं करता आलं आणि 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावपलकावरती एकूण झाली आहे 32 प्लस 5 विकेट. एकूण 5 गडी गमावलेले आहेत मैदानामध्ये. स्वॅगर्स टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण. अत्यंत सुंदर ही क्रीडा नगरी. वेळ जास्त घेऊ नका, स्टॉप वॉच सुरू आहे. अंपायर देखील तुम्हाला वेळोवेळी सांगतायत. 9:38 पहिला चेंडू पडला होता. आता आपण जर बघितलं 9:57 म्हणजे जवळजवळ 19 मिनिटं. सचिन बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेला. फिल्डर मिड विकेटला आहे. थोडंसं फंबल तिथे 2 बॅट्समन मध्ये झालं होतं, पण या ठिकाणी आपण बघतायत या 2 धावा पूर्ण करतायत. एक शॉट आहे. अच्छा, एकच धाव असेल. अंपायर सांगतात की 1 धाव शॉर्ट आहे. बॅट ग्राउंडिंग केली नाही, आतमध्ये आणलेले क्रीजच्या लाईनच्या, त्यामुळे ही शॉट आहे. 2 धावा जरूर पूर्ण केल्या, पण त्यातली 1 धाव ही शॉट होती, त्यामुळे एकच धाव मिळेल. अंपायर रतन मानेरकर सांगतात की तुमची बॅट कुठे ग्राउंडिंग झाली होती ते दाखवत आहेत, स्पष्टीकरण देत आहेत आणि ते द्यावं लागतं. बऱ्याचदा बॅट्समनला असं वाटतं की मी ती कंप्लीट केली, मी आत बॅट ग्राउंडिंग केली होती, पण अंपायर ते सांगत असतात की कुठे तुमची बॅट होती, त्यामुळे तुम्हाला ही धाव एक शॉट मिळेल. आखूड होती. बॉलिंग मार्कवर तयार सचिन. आडव्या बॅटने खेचला, फ्रंट फूट वरती जाऊन पाठवलाय सीमारेषेबाहेर. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावा झाले धावफलकावरती 40 धावा. 40 धावा आता कंप्लीट होत आहेत एका धावेने. धावसंख्या धावफलकावरती 40. 4थं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर सचिनला आणलेले. 5 ओव्हरची मॅच. आज दिवसभरामध्ये एकूण 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्यामध्ये एक प्रेक्षणीय मॅच देखील आपण आज कव्हर करणार आहोत. ती मॅच कोणती आम्हाला संदीप दादा सांगतील. फुलटॉस आहे, पाठवलाय पुन्हा एकदा त्याच ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर. येतो हा षटकार. थँक्यू. बॉल द्या. 46. बघा धावा येत आहेत. कमबॅक झाले स्वॅगर्स. 5 विकेट गमावल्यानंतर असं वाटलं होतं की आता संघाला रोखण्यात येईल, पण या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांचा पाऊस पडताना दिसतोय. 2 मोठे विकेट आपण बघितले. 46 धावा झाल्यात. जबरदस्त कमबॅक स्वॅगर्स. बॅटिंग त्या ठिकाणी करत असताना स्ट्रायकिंग इनला. ऑन साइड ला अलंग द ग्राउंड. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पार. येतो चौकार. थँक्यू. 50 धावा फलकावरती स्वॅगरच्या. बॉलिंग मार्ग तयार. स्ट्राईकला चेतन भोईर.
बॅटचीच पण चेंडू दोन फिल्डरच्या मधोमध आणि काय घडलंय करा फिल्डिंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्या बात आहे. या स्पर्धेचं शीर्षक गीत रोहन पगडेने आमच्या हे गाणं लिहिलेलं आहे आणि रोहन अधूनमधून आम्हाला मेसेज करतो जेव्हा जेव्हा एखादं गाणं त्याने बनवलं असेल लिहिलं असेल तर तो आम्हाला आमच्याबरोबर तो शेअर करत असतो. आज जे 4 संघ खेळणार आहेत त्या 4ही संघांना विनीत पेडणेकर जे आपले क्रिकेटपटू आहेत त्यांच्याकडून सगळ्यांना जेवणाची व्यवस्था बिर्याणी देण्यात येणार आहे. 4ही संघांसाठी एक पर्वणी आहे आणि मैदानावरती बघा काय घडतं. आणखीन एक षटकार 5व्या षटकाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि बघा आज प्रेक्षणीय सामना असणार लोढा एवन वर्सेस निळजेमध्ये. एक जबरदस्त बॅटल. एका बाजूला लोढा एवनमधील सगळे 11चे 11 स्टार खेळाडू तुम्हाला दिसतील. तेजस पॉल आणि त्याचबरोबर नितेश पाटील माफ करा आमचे नितेश असणार आहेत आणि या ठिकाणी पंच केला चेंडू कव्हरच्या दिशेने. एक चांगली मॅच असणार आहे. एका बाजूला निळजेचा ग्रामीण संघ असणार आहे दुसऱ्या बाजूला लोढा एवनमधील सगळे जे स्टार असतील संपूर्ण लोढा एवनमध्ये जे जे चांगले चांगले खेळाडू त्यांची निवड करण्यात येईल. कारण निळजे संघ चांगल्या फॉर्ममध्ये या संघाला पराभूत करायचा असेल तर एक चांगली साईट तुम्हाला बनवावी लागेल. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 63. खूप चांगली पार्टनरशिप रोहित भोसले आणि चेतन भोईरमध्ये आपण बघतायत. दोघेही चांगल्या पद्धतीने इनिंग बिल्डअप करत असताना धावसंख्येला आकार देताना ऑन साईडला मिस टायमिंग झालंय. झेलची शक्यता. झेल टिपल्या फलंदाज बाद. 6व्या विकेटचं पतन. 63 वरती चेतन भोईर बाद. तर रोहित बाद झालाय आणि मैदानावरती अजय मनोज पाटील ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑफ ला फील्डर त्या ठिकाणी आहेत आणि फिल्डिंग खूप चांगली झाली. 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 65. 65 धावा झालेल्या आहेत. मागच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या. खराब फिल्डिंग आहे आपण बघितली अखेरच्या बॉलवरती झाली आणि तिथून धावसंख्येला खऱ्या अर्थाने आकार मिळत गेला. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 11 धावा आल्यात. बॅटची एज चेंडू गेलाय फर्स्ट स्लिपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ 1 धाव या दरम्यानच्या काळात. धावसंख्या धावफलकावरती 67 धावा झाली आहेत. स्वॅगर्स वर्सेस आवात. यानंतर रोशन 11 वर्सेस HP फाउंडेशन. दोन्ही कॅप्टन यायचे. लगेच टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. बॉलिंग मार्ग तयार. प्रशांत अखेरचा बॉल या इनिंग मधला. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. पॅरल स्ट्रोक सरळ सीमारेषे बाहेर. शेवट गोट झालाय.
आणि या चौकड्या धावसंख्या धावफलकावरती 70 धावा झाल्यात. 71चं टार्गेट इथून चेस करायचंय अवध 11 या संघाला. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये फ्रंट फुटवरती आले, फुल टॉस चेंडू होता आणि सरळ एकदम स्ट्रेट लॉंगॉनच्या दिशेने खेळले. वाईडिश लॉंगॉनवर फिल्डर येऊ शकले नाही कारण इतकी ताकद या फटक्यामध्ये आपण बघितली आणि हा फटका एकदम जमिनी समांतर पॅरल स्ट्रोक होता. सरळ लॉंगॉन सीमारेषे बाहेर आणि 70 धावा झाल्यात. 14.00 धावांची गती आपण बघतात. रिक्वायर्ड 14.20. कॅप्टन या रोशन 11 आणि HP फाउंडेशन. मेन एंट्रीमधूनच यायचं आहे. दोन्ही टीमला ही सूचना असणार आहे. रोशन 11 आणि HP फाउंडेशन दोन्ही संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर या ठिकाणी यायचं टॉससाठी. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. चला पुढचा सामना आणि मेन एंट्रीमधून तुम्हाला यायचं अशी सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. दुसऱ्या उठून तुम्ही आलात तर मग आयोजक जी काय ॲक्शन घ्यायची ती घेतील तुमच्यावरती. हॅलो, तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. हे आपण भाग्यवान यांच्या शुभ असे आपण करूया टॉस. एका बाजूला रोशन 11, दुसऱ्या बाजूला HP फाउंडेशन. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया. कॉल रोशन कोणाचा आहे? हरीश दादा पाटील फाउंडेशन. हेड कॉल केलाय आणि आला देखील हेड. तर डिसिजन सर्वात प्रथम वी आर गोइंग टू बॉल फर्स्ट, मतलब बॉलिंग करू. बॉलिंग करणार आहेत. आणि काय सांगशील कसं वाटतंय? 5वं पर्व आहे, मैदान एकदम सुंदर मिळाले यावर्षी. मैदान तर खूप छान आहे आणि आम्ही थँक्स बोलू निकेताला ज्यांनी एवढी चांगली मैदान आम्हाला करून दिली आणि ऑल द बेस्ट बोथ टीमला. जो चांगला खेळेल तो जिंकेल. तर टॉस तुझ्या अगेन्स्ट गेलाय, काय अपेक्षा होती टॉस जिंकल्यानंतर? तुलाही मला वाटतं फिल्डिंगच करायची असेल पण आता बॅटिंग करायची आहे. काय वाटतं कालचा दिवस सुरुवात बघितली असेल, धावा आज पहिल्याच मॅचमध्ये 70 आल्यात. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 70च्या वरती करायला ट्राय करू कारण की इथं म्हणजे आमचे 4 बॉलर आहेत, चांगले बॉलिंग करतात. आम्हाला भरोसा आहे त्यांच्यावर किती काढतील बॉल. बघ लीग म्हटलं की एक टीम तयार करण्यात येते, प्रत्येक विभागणी करण्यात येते. बॉलर, बॅट्समन, ऑलराऊंडर नुसार ती टीम तयार करण्यात येते. बऱ्याचदा ऑप्शन देखील होतं. जी टीम तुला मिळालेली आहे ती टीम बघून तू समाधानी आहेस का? हो, मी खूप समाधानी आहे. माझ्याकडे सर्व चांगले पोर आले. मला भरोसा आहे त्यांच्यावर, ते खेळतील चांगले आणि मॅच काही होऊ शकतं सांगता नाही. ही मॅच एकदम जबरदस्त बॅटल होईल का? आम्हाला या मॅचमध्ये रोमांचकता बघायला मिळेल का? हो नक्कीच, तुम्हाला बघायला आवडेल ही मॅच. थँक्यू. हे 2 कॅप्टन आमच्यासोबत होते. टॉस जिंकलेलं आहे HP फाउंडेशनच्या संघनायकाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं आहे रोशन 11ला बॅटिंगसाठी. वळूया आपण ही मॅच नंतर सुरू होईल पण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने जिथे दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल आणि करूया कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन. या ऐकूया आपण पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. एक टॅलेंटेड कॉमेंटेटर, एक रायझिंग स्टार समालोचन क्षेत्रातील ज्याने मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने कव्हर केल्यात. अजूनही शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे प्रथमेशचं. आपण ऐकूया प्रथमेशला खेळाच्या दुसऱ्या सत्रात. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सलग 5व्या पर्वामध्ये ते आमच्यासोबत या स्पर्धेमध्ये जोडले जातात त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. प्रथमतः गणरायाला वंदन करतो. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो बाप्पा गणपती. तर विघ्नहर्त्याला प्रथमतः मी वंदन करतो. प्रारंभी विनंती करू हे गणपती विद्या दयासागरा अज्ञानात बरुणी बुद्धी आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अरुणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. अखंड हिंदुस्थानात सराध दैवत श्रीमंत योगी राजे शिव छत्रपतींच्या चरणी मी नतमस्तक होत्या. स्पर्धेच्या वतीनं या जगातील सर्वात महान राजाला मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो ज्या खेळपट्टीने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली.
या निजे गावाच्या ग्रामदेवते चरणी मी नतमस्तक होतो आणि वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील कडांगण निजे या सुवर्ण नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं मी समालोचक प्रतिमेश ठाकूर मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. लोढा इव्हेंट क्रिकेट क्लब आयोजित लोढा प्रीमियर लीग पर्व 5वा सीझन 5 जे 5वं पर्व वैविध्यतेने नटलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी प्रत्येकी वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, प्रत्येकी पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि यंदाचा 5वा पर्वामध्ये हे सुंदर क्रीडांगण हे नाविन्यपूर्ण असणार आहे सर्वच खेळाडूंसाठी. सलग 3 वर्ष बंदिस्त जाळ्यामध्ये खेळलेलं क्रिकेट, टर्फ क्रिकेट आपण पाहिलं. त्यानंतर 360 ग्राउंड अवेलेबल होतं, पण तिथे इतकी सुंदर आउटफील्डमध्ये ग्रास नव्हती. पण यावर्षी जणू का एखाद्या स्टेडियममध्ये, इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आपण खेळतोय की काय, आज खरं तर प्रश्न पडला असावा प्रत्येकी खेळाडूला. मॅचला सुरुवात होते, खरं तर सामन्याला देखील आपण सुरुवात करतोय. खेळाचं दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळेल. चला, सराव झाला असेल तर आता मॅच ऑन करा. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज सात्विकला आपण पाहणार आहोत. सुनील आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ठीक 10:12 पडतोय पहिला बॉल. पहिलाच बॉल लेग स्टंपवर खराब होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगमध्ये बॉल अडवलं गेलं. काल 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन साजरा केला. शिवरायांचा गडकोटावर रुजलेली, संतांच्या अभंगातून झरलेली, शाहिरांच्या पोवाड्यात धगधगलेली, फडफडत्या लावणीतून पेटलेली, रंगभूमीच्या प्रकाशामध्ये तेजाळलेली आणि मनाच्या गाभाऱ्यात घट्ट रुजलेली ही आपली मायबोली मराठी. आणि काल खरं तर 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला. सॉफ्टहँड डिफेन्स केला गेला. पहिल्या बॉलवरती शॉर्ट पॉईंट लीगमध्ये बॉल अडवला गेला, सिंगल मिळाली. त्यानंतर डिफेन्स करण्यास तर गोलंदाजाने भाग पाडला, सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने धावफलक पुढे 2 या आकड्यावरती. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल आज देखील, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. चांगला खेळ आज दुसऱ्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि अतिशय सुंदर स्पर्धा. सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्या बात है. अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा क्लासिकल चौकार. क्या बात आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतो बघा, काय सुंदर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. मरीन ड्राईव्ह पेक्षा जर सुंदर का असेल तर ही स्ट्रेट ड्राईव्ह आहे. सरळ बॅट, ती बाणासारखा सरळ एका रेषेत चेंडू निघाला. ऑफ साईडला थोडा पुल करण्याचा प्रयत्न, बॉल मागे मिड विकेटला ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग झाली. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 8 या आकड्यावरती, 8 रन्स ऑन बोर्ड. अवध 11 आणि त्याच्या विरोधामध्ये टीम स्वॅगर्स ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सात्विक आता गोलंदाजी मार्क वरती, आक्रमण करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल आहे, कॅच कंप्लीट होईल का तो प्रश्न होता. आणि त्यानंतर गोलंदाजाचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं, बिकॉज कॅच कंप्लीट केली गेलेली आहे. येत्या 4 एप्रिलला मोठा थाटामाटानं मोठा सोहळा एकविरा मातेचा कार्ले डोंगरावरती आपण पाहणार आहोत. आगरी कोळी समाज आणि आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी जिच्या कृपा आशीर्वादाने आम्ही आगरी कोळी सुख समृद्धीने
नांदतोय त्याचे आगरी कोळ्यांचे कुलस्वामीने एकविरा मातेचा संगीता फटका अतिशय सुंदर होता. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेगला क्लिअर करणारा 4 धावांसाठी चौकार. फार एंड वरून गोलंदाज वळतोय पुन्हा. लॉफ केलाय. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये. फिल्डर तिथे पोहोचतायत. कॅच कंप्लीट होईल का? येस डेफिनेटली. अप्रतिम झेल. विनोद देंदारकर तिथे म्हणजे चूक होणार नाहीये. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. वन मो गॉन. आणखीन एक मोठा धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रशांत बाद. नवीन फलंदाज निकेश नायर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अवध 11 संघ सध्या अडचणीत सापडलेला तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याचं कारण अवघ्या 12 वरती 2 गडी गमावलेले आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत नवीन फलंदाज निकेश येतात. 12 धावा 2 विकेट ही स्थिती सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला टर्न केलाय. फाईन लेगचा वरून उडवलाय. फटका चांगला आहे. तेच मोठा फिल्डरसाठी. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. नाही थांबणार. बॉल निघून जाईल. फाईन लेग सीमा पार. LPL चौकार. फार एंड वरून गोलंदाज पुन्हा एकदा सुनील. गोलंदाजी मागवती सुनील कुमार. ऑफ साईडला फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर पोहोचला डीप मध्ये. मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली. सेकंड साठी पलटतायत आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकाहत्तर धाबांचा आव्हान डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी तर आली होती, पण त्यानंतर आपण पाहतोय आता कुठेतरी अडचणीत आहे संघ अवध 11 देखील. त्याचं कारण बॅटिंग चांगली होणं गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑफरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवून मारायचा होता. 2 धावा इथे देखील मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज फार एंडवरून सुनीलला आपण पाहणार आहोत. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या त्याने खर्च केल्या त्या 8. ऑन साईडला आडव्या बॅटनं लॉप करायचा होता. संपर्क नाहीये, संपर्क तसा झाला नाहीये, पण पंच देखील तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पंचांची भूमिका एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचं कौतुक आहे. रखरखत्या उन्हामध्ये चांगली कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव. सध्या अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे आला. ऑन बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. 21. प्रयत्न सुरू आहेत वारंवार प्रयत्न सुरू आहेत, पण प्रयत्नाने यश मात्र मिळत नाहीये. बघा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावांची गती मंदावली गेल्या. सुरुवात चांगली झाली, 12 धावा आल्या, पण 71चा पाठलाग करताना आता मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा आपण पाहतोय. बघा वेळेच्या बाबतीत सर्वांनी थोडं आज सहकार्य करा. आज आम्हाला 7 मॅचेस सध्या कव्हर करायच्या आहेत. ऑन साईडला पूल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांचा इशारा पंचांचा. भव्य षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट स्मॅश केलाय. चांगला फटका आहे. पॉइंटला फिल्डर तैनात नाही आहेत. बॉल निघून जाईल डीप पॉइंट सीमा पलीकडे. आणखीन एक शानदार चौकार. सध्या धावा 32 वर धावफलक आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या अखेरीस 22 होत्या, पण या ओव्हरच्या पहिल्याच 2 बॉलवरती ज्या प्रकारे प्रहार झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 10 का दम निकेश नायर दाखवतात. ऑन साईड वळवलाय, एकच धाव ते मिळतीये. डीपमधून फिल्डर लॉंग ऑन वरून आले. सेकंडसाठी पलटण्याचा प्रयत्न होता, नकार दिला मात्र. अभिषेक इंटरेस्टेड होते सेकंडसाठी, बट नायर सांगतात धाव होऊ शकत नाही. अप्रतिम क्रीडांगण, संपूर्ण क्रीडांगणाला चांगलं स्वरूप प्राप्त करून देण्यामागे विघ्नहर्ता डेकोरेटर्स त्यांचं देखील कौतुक आहे. स्वर्गीय कुमार धीरज पाल स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल समोर. शुमान श्रीपतजी म्हात्रे सर
त्यांचं नावानं देखील एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर स्वर्गीय संदीप मोतीराम पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर क्रीडा नगरी, सुवर्ण नगरी आम्ही याला संबोधत असतो. कल्याण डोंबिवलीचे कल्याण डोंबिवली क्रिकेटची सुवर्ण नगरी आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे, अतिशय सुंदर क्रीडांगण कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबत डायगरचं मैदान जर आपण पाहिलं तर परमपूज्य स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण डायगर, हे काही अशी मैदान आहेत जिथे मात्र खेळण्यामध्ये नेहमीच खेळाडूंना एक वेगळी ऊर्जा मिळते. एक चांगलं वातावरण तिथे नेहमीच असतं. वैकुंठवासी सावराम महाराज क्रीडांगण आपण पाहत असतो डोंबिवलीमध्ये. यावेळेस पॉवर जनरेट केली ऑन साईडला त्याला पाहायला मिळालं. सात्विक आता महागडा ठरतो या स्पेलमध्ये. पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाले थर्ड विकेटसाठी. जवळपास 28-29 धावांची आता ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती शॉर्ट फाईनमध्ये कंप्लीट झाली धाव. षटक क्रमांक 3 पूर्ण. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची ताण तर भागेल, पण धावांची लागलेली तहान आता कशी भागवता येईल, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. कम ऑन डीजे. हा मॅच बॉल दिलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि 41 धावा. सध्या आपण पाहिलं तर चांगली सुरुवात, पण दुसऱ्या धावामध्ये कुठेतरी धावांची गती, दुसऱ्या षटकामध्ये धावांची गती कुठेतरी कमी करण्यात आली. चला बॅट्समन आपण रेडी व्हा. 10:31 झालेली आहे. पहिला बॉल 9:38 पडलेला आहे. त्यामुळे या मॅचला जवळपास 1 तासाचा वेळ जातोय, कदाचित त्याहून अधिकही जाईल. अर्धे विकेट स्मॅश करायचा होता. बॉल खालून निघून गेला. बॅट फ्लो ज्या प्रकारे आपण पाहतो त्याचा खालून चेंडू निघून जातो. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये जवळपास 29 पार्टनरशिप बिल्डअप झाले थर्ड विकेटसाठी. आणि कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट होती, महत्त्वाची होती, आणि ती पार्टनरशिप तर आता बिल्डअप होती आहे. खेळाडू कक्षातून वारंवार आवाज देऊ नका, विनंती. आपण शेतातला मॅचेस नाही खेळत आहोत. एक स्टँडर्ड ऑफ क्रिकेट थोडं बाळगा. स्मॅश केलं, स्कोअर द विकेट. व्हॉट अ शॉट.
अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, कट केलं. गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याचा विरोधात केला. पॉइंट पार, चौकार. आगरी कोळ्यांची स्वर कोकिळा सोनाली भोईर यांनी गायलेले गीत हो यावेळेस देखील दूर ठेवला गेला. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त दावेचा इशारा पंच आपल्याला करत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 46. आशिषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. समीकरण वारंवार बदलत आहेत. समीकरण वारंवार बदलतं ज्याचं कारण स्कोरबोर्ड वरती धावा येत आहेत. हो ड्राईव्ह केलाय. क्लासिकल ऑफ ड्राईव्ह बट इनफिल्ड मध्ये बघा किती सुंदररित्या फुटवर्कच्या साह्याने बॉलला अडवलं. लहानपणी कदाचित फुटबॉल जास्त खेळले असावे संदीप नाना आणि त्यामुळेच चेंडूला अडवलं गेलं. काल संदीप नाना पगडे यांचा संघ टॉप 8 पर्यंत पोहोचला होता. पण कालच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये पाजीने बाजी मारली आणि थेट तो टॉप 4 मध्ये त्याच्या संघाला घेऊन दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. फार एंड वरून पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आशिष. सो स्लॉट मध्ये सरळ बॅटल लॉफ केला. ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकतं. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका. गोलंदाजाच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. पुन्हा एकदा सोडून दिला होता बॅटरनं पण निर्णय पूर्णपणे चुकला फलंदाजाचा असं म्हणावं लागेल. ज्याचं कारण सरळ रेषेत चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खरं तर स्क्रीन आम्हाला इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. त्याबद्दल UTCचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्यामुळे विश्लेषण जास्त करता येतं एखाद्या फटक्याचं किंवा गोलंदाजाने हाताळलेल्या त्या चेंडूचं अधिक विश्लेषण आम्ही करू शकतो. यावेळेस ड्राईव्ह सुंदर होता. विडर धावत होते. चेस मोठा होता. लॉंग ऑफ स्ट्रेट लॉंग ऑफला ते उभे होते. तिथून मात्र अंतर कापायचं होतं जवळपास एक्स्ट्रा कव्हरपर्यंत. असं ते अयशस्वी राहिले. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 मिळाल्या आणि सुंदर टेलिकास्ट रिप्ले आपल्याला लगेचच स्क्रीनवरती दाखवला गेला. सुंदर फटका होता. 6 बॉल 16ची गरज आहे. मॅच इज बॅलेन्स. अजूनही सामना बॅलेन्स असं म्हणावं लागेल. कोणाचा एकाच्या बाजूनं सामना झुकलेला नाहीये. वैयक्तिक 32 वर बॅटिंग करतो निकेश नायर. जेव्हा तो फलंदाजीसाठी आला होता संघाचा डाव पूर्णपणे अडकळला होता. कोसळण्यासाठी आला होता असं आपण म्हणू शकतो. पण तिथून संघाची जबाबदारी त्याने त्याच्या स्वतःच्या खांद्यांवरती घेतली आणि ती जबाबदारी पुढे नेत असताना ती जबाबदारी पेलताना सध्या आपण त्याला पाहतो 13 मध्ये त्याने इंडिव्हिज्युअली 32 बनवलात आणि 5 मध्ये 13चं योगदान महत्त्वपूर्ण अभिषेकचं देखील राहिले. सो ही जोडी सध्या चांगली बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं भावा दम लागतो आमच्या जोडीला हरवायला आणि सध्या ही जोडी दम दाखवते. नेहमी म्हटलं जातं की चांगला खेळ करा यश तुम्हाला आपोआप मिळेल आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये हेच अपेक्षित आहे की दोन्ही बाजूने खेळ चांगला व्हायला हवा जेणेकरून एक चांगलं बॅटल एक चांगली चुरस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असणार आहे. HP फाउंडेशन अर्थातच आमचे हरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये रोशन 11 ही लढत. आज 4 संघ आपण पाहणार आहोत. काल देखील 4 संघ खेळले. 4 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये 16 संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. सो भरपूर टफ बॅटल असेल प्रत्येकासाठी. 6 बॉल 16 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती ग्रामीण क्रिकेटमधून आपण पाहिलं मोकाशीपाडा संघासाठी अतिशय दर्जेदार खेळ राहिलाय. पण आज टीम स्वागत 11 साठी विनोद इंदारकर गोलंदाजी मार्क वरती येतात आणि विनोद इंदारकर यांच्या माध्यमातून आयवा कॅचसाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या आयवा कॅच घ्या आणि पारितोषिक मिळवा. पण कोणत्याही जर खेळाडूने ते आयवा कॅच घेतली तर त्यांना ते पारितोषिक मिळणार नाही आणि वाईट पडद्याचा बाहेरच तुम्हाला आयवा कॅच घ्यावी लागेल. सुंदर फेस अँगल कॅमेरा देखील आज आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 6 ते 7 कॅमेरे तुम्हाला ऑन ग्राउंड पाहायला मिळतात. कौतुक आहे UTC लाईव्ह युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट
दोन अँगल, स्क्वेअर अँगल तुम्ही पाहतात, एक फ्रंट अँगल एक समोर, म्हणजे दोन्ही बॅट्समनसाठी प्रामुख्यानं दोन अँगल आहेत. हे दोन स्क्वेअर अँगल तुम्हाला पाहायला मिळतात. एक कॅमेरा आमचा मुख्य व्यासपीठावरती, एक फेस अँगल बॅट्समनचे हावभाव त्याचे फेशियल एक्सप्रेशन कव्हर करणारा कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. एक वायरलेस कॅमेरा हँडीकॅप जो संपूर्ण मैदानामध्ये फिरतोय. ही खासियत आहे UTCची. बघा लेग बायच्या माध्यमातून ही दाब आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 15ची गरज आहे. पहिला सामना एक रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतो. पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक बॅटल ज्याला म्हटलं जातं, बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायबलरी आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आता अभिषेक होतोच तयार. 5 बॉलमध्ये 13 त्याने देखील बनवल्यात. 5 बॉल 15ची आता गरज आहे. माच रंगते त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. जबरदस्त सामना, प्रत्येक चेंडू आव्हानात्मक आहे. संधी देखील तितकीच तुम्हाला असते. यावेळी साऊंड ड्राईव्ह केलाय, फटका चांगलाय, लॉंग ऑनला फिल्डर, धाव एक मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 14 धावांची गरज आहे. आता मात्र या मॅचची स्थिती पलटताना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण स्ट्रायकिंग एंडवरती निकेश नायर आलेला आहे. विनोद इंदारकर यांचा प्रत्येक बॉल एक आव्हान, त्याचसोबत एक नवीन संधी फलंदाजासाठी देतो. त्या आव्हानाला सामोरं जायचंय की त्या आव्हानापासून पळून जायचंय, त्या संधीचं सोनं करायचंय की राख, ते तुमच्या हातामध्ये. 4 बॉल 14 धावा. विनोद इंदारकर बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू खोला टाकला गेलाय. जबरदस्त डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये विनोद इंदारकर ज्या प्रकारची गोलंदाजी करतात. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसेंट बॉलिंग बाय विनोद. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं. सी इन क्रिकेट ऑलवेज स्टँड फॉर कन्सिस्टन्सी. जर तुमच्याकडे सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे, तर यशाची उंच उंच शिखर तुम्ही गाठू शकता. कारण कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस म्हटलं जातं. सातत्य ही यशापर्यंत पोहोचण्याची एक मुख्य गुरुकिल्ली आहे. आणि सध्या सातत्यानं चांगल्या आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी विनोद इंदारकरची पाहायला मिळते. 3 बॉल 13 धावा. फटका चांगला आहे, थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये डिपॉझिट केलाय बॉल. मुख्य अतिथी कक्षाला मानवंदना देणारा लांब पल्ल्याचा भव्य 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 षटकार. बॉल तयार. मॅच मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकारानं आपल्या बाजूने सामना फिरवण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील मोठा फटका खेळलाय. फिल्डर तिकडे धावताय त्यांचा आबाक्याच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा परिणाम एकाची चुकी आणि नुकसान भरपाई इतर 10 खेळाडू करतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, विजाच्या समीप नेणारा, विजाच्या आशापेक्षा पल्लवित करणारा चौकार. 1 चेंडू आणि 3 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळते. यूं नहीं मिलती किसी को मुकाम, उसके पाने के लिए लड़ना पड़ता है. इतना आसान नहीं होता जीत से मिलना, उसके लिए किस्मत से भी झगड़ना पड़ता है. नशिबाशी भांडून आपल्याकडे विजय खेचून आणण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये अवध 11चा सुरू आहे. वॉड बॅटिंग, अभिषेकचे कौतुक आहे. 1 बॉल 3, 2 झाल्या तर मात्र सुपर ओव्हर मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 3 धाबांची गरज. खराब चेंडू त्यावरती मोठा फटका. नो बॉल आणि मोहर लागली चौकाराची. सामना संपला, मॅच फिनिश. सामना इथे जिंकलेला आहे तो अर्थातच अवध 11 या संघानं. वॉट अ मॅच. एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला दुःख. एका बाजूला आशेची किरण, दुसऱ्या बाजूला निराशा हाती आलेली तुम्हाला पाहायला मिळते. आज तर क्रिकेट आहे, एका बाजूला आनंद देऊन जातोय. बघा आपण पाहतोय अवध 11च्या खात्यामध्ये आतापर्यंत दबाव होता, धडपण होतं, प्रेशर होतं. ते या एका फटक्यानं पूर्णपणे ते प्रेशर रिलीज केलंय आणि सामना जिंकला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये टीम स्वॅगर्स जे आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये होत्या, पण या एका बॉलनं त्यांची रात्रीची झोप उडवली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आजच्या चित्तथरारक